तुमची जर सतत चिडचिड होत असेल, अति राग येत असेल किंवा लहान सहान बाबींचा तुम्ही अति विचार करत असाल किंवा सतत विचारात राहणं हा तुमचा स्वभाव असेल, सतत दडपणाखाली असाल किंवा सतत तुम्हाला भीती वाटत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो. शरीरामध्ये जसे दोष असतात तसे काही दोष मानसिक असतात आणि अशा मानसिक दोषांसाठी काही पंचकर्मातील प्रभावी उपकल्पना आहेत. शिरोधारा ही त्यापैकी एक अतिशय प्रभावी उपकल्पना आहे. तर या चिकित्सा पद्धतीमध्ये तुमच्या कपाळावर विशिष्ट औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेल्या तेलाची, तुपाची किंवा दुधाची किंवा ताकाची, इव्हन कधी कधी विशिष्ट औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेल्या काढ्यांची संतधार ही तुमच्या कपाळावर पकडली जाते. आणि या शिरोधारेचा उपयोग तुमच्या शरीरातील कॉर्टिसोल हा एक स्ट्रेस हार्मोन आहे त्याच्यावर होतो. त्याच्यामुळे तुमच्या स्ट्रेस इंड्यूस जे आजार असतात ते कमी होतात. इव्हन शिरोधारेमुळे ॲड्रिनल ओव्हर ॲक्टिव्हिटी कमी होते. त्याच्यामुळे मनाचं जे चांचल्य असतं ते सुद्धा कमी होतं. मेलाटोनिन नावाचं एक स्लीप इंड्युसिंग हार्मोन आहे. त्याच्यावर सुद्धा शिरोधारेचा खूप सुंदर परिणाम होतो. त्याच्यामुळे तुम्हाला अतिशय शांत झोप लागायला लागते. सेरोटोनिन आणि डोपामाइन असे 2 मूड एलिव्हेटर्स हार्मोन आपल्या शरीरामध्ये असतात आणि शिरोधारेनंतर या हार्मोन्सवर या शिरोधारेचा इफेक्ट असतो. त्याच्यामुळे डिप्रेशनमध्ये सुद्धा शिरोधारा घ्यावी. शिरोधारेचा उपयोग हा मेनोपॉज नंतर जे हार्मोनल इम्बॅलन्सेस त्याच्यावर होतो. इव्हन थायरॉइडच्या हार्मोन्सवर सुद्धा शिरोधारेचा उपयोग खूप सुंदर दिसून येतो. ओव्हरऑल स्ट्रेस इंड्युस्ड हाय ब्लड प्रेशर असेल, स्ट्रेस इंड्युस्ड डायबिटीस असेल किंवा स्ट्रेस इंड्युस्ड ओबेसिटी असेल, स्ट्रेस इंड्युस्ड मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटी और स्ट्रेस इंड्युस्ड पीसीओडी असेल, अशा बऱ्याचशा स्त्रियांच्या आजारांवर खरं तर शिरोधारा अतिशय प्रभावी असते. तर ओव्हरऑल एन्झायटी आहे, न्यूरोसिस आहे, डिप्रेशन आहे, मायग्रेन आहे, इव्हन उतरत्या वयात मेंदू सुकत जातो, त्याला डिजनरेटिव्ह न्यूरोलॉजिकल डिसीजेस म्हणतात आणि त्याच्यामध्ये अल्झायमर आहे. अल्झायमर डिसीजेसमध्ये विसरभोळेपणा असतो किंवा इव्हन पार्किन्सन्स डिसीज आहे की ज्याच्यामध्ये हातापायाला सतत कंप सुटत असतो. डिमेन्शिया की ज्याच्यामध्ये कन्फ्युजनल स्टेज विथ मेमरी लॉस असतो. तर अशा एक ना अनेक आजारात शिरोधारेचा फार प्रभावी उपचार दिसून येतो. शिवाय काही सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स असतात म्हणजे ज्याच्यामध्ये मनाची गुंतवणूक जास्त असते. फॉर एक्झाम्पल IBS आहे, सोरियासिस आहे, व्हाईट पॅचेस आहेत, बरेचसे ऑटोइम्युन डिसीजेस असतात ज्याच्यामध्ये थोडंसं मेंटल इन्व्हॉल्वमेंट असते. तर अशा आजार असतील ना तर नक्कीच तुम्ही चांगल्या वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोधारा घ्यावी. खूप सुंदर परिणाम असतो.